Welcome to Neeti Katha Kids. रवी एका छोट्याशा अंधाऱ्या झोपडीत राहायचा, जिथे प्रकाशाचा एकही किरण पोहोचत नव्हता. गावातील लोक दिव्यांच्या उत्सवासाठी घाईघाईने तयारी करत होते, पण रवीला काहीच करता येत नव्हते असे वाटत होते. त्याला आजूबाजूला दिव्यांचा लखलखाट आणि आनंदी गाणी ऐकू येत होती, पण त्याच्या मनात मात्र एक प्रकारची उदासी होती. गावात मोठी घोषणा झाली. जो कोणी पूर्ण गावाला दिव्यांनी उजळवून टाकेल त्याला प्रकाशाचा नायक म्हणून सन्मानित केले जाईल. रवीला क्षणासाठी खूप आनंद झाला, पण लगेचच त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे तर एक छोटा दिवा लावायलाही पुरेसं तेल नाही. मी कसं काय संपूर्ण गाव उजळवणार? त्याच्या मनात भीती आणि निराशा दोन्हीही होत्या. रवीने दुसऱ्या दिवशी काही जुने दिवे आणि शिल्लक तेल शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रत्येक घराजवळ जाऊन पाहिले, पण त्याला जे काही मिळाले ते खूपच कमी होते, फक्त एक लहानसा दिवा लावण्यासाठी. त्याला खूप वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. मी तर हे करूच शकत नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. उत्सवाचा दिवस जवळ येत होता आणि इतर मुले आपापले सुंदर दिवे आणि पणत्या लावून खेळत होती. त्यांच्या तेजस्वी प्रकाशात रवीला स्वतःची अंधारी झोपडी आणखीनच काळोखी वाटू लागली. त्याने विचार केला, मी काजवे गोळा करू शकेन का? पण त्याला लगेचच समजले की ते पुरेसे नाहीत आणि खूप लवकर निघून जातील. त्याला एकटेपणाची आणि मोठ्या निराशेची भावना घेरून टाकली. अखेर दिव्यांच्या उत्सवाची रात्र आली. संपूर्ण गाव सुंदर दिव्यांनी उजळून निघाले होते, पण मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अजूनही अंधारात होता. सरपंचांनी दुःखी चेहऱ्याने सांगितले की हा मार्ग अंधारलेलाच राहील. रवीला गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निराशा दिसली आणि त्याला स्वतःच्या मनात एक तीव्र वेदना जाणवली. त्याने विचार केला, मी काहीतरी केलेच पाहिजे, नाहीतर हा उत्सव अपूर्णच राहील. त्याच्या मनात एक भीतीने आणि जबाबदारीने भरलेला विचार आला. अचानक रवीला आठवले, त्याच्या घरात एक लहानसा तुटलेला आरसा होता. त्याला आठवले की लहानपणी तो त्या आरशाने सूर्यप्रकाश पकडून भिंतीवर कसा नाचवत असे. त्याला समजले की प्रकाशाचा अर्थ फक्त तेल किंवा वाती नसून तो एका कल्पनेतही असू शकतो, दुसऱ्याला मदत करण्याच्या इच्छेतही असू शकतो. त्याच्या मनात एक नवी आशा आणि विचार चमकून गेला. मी जरी गरीब असलो तरी माझ्याकडे एक कल्पना आहे. रवी धावतच घरी गेला आणि आपला लहान तुटलेला आरसा घेऊन आला. त्यानंतर तो गावात फिरला आणि लोकांना विनंती केली, तुमच्याकडे काही जुने आरसे, धातूची भांडी किंवा अगदी चमकदार पाने असतील तर द्याल का? गावकऱ्यांना त्याचं म्हणणं पटले आणि त्यांनी मदत करायला सुरुवात केली. रवीने ती सर्व वस्तू अंधाऱ्या रस्त्यावर काळजीपूर्वक अशा प्रकारे मांडली की त्या बाजूच्या दिव्यांचा प्रकाश परावर्तित करून रस्ता उजळून निघू लागला. काही वेळातच मंदिराकडे जाणारा तो अंधारा रस्ता हजारो परावर्तित दिव्यांनी चमचमू लागला. तेलाच्या दिव्यांप्रमाणेच तेजस्वी, पण एका अनोख्या मार्गाने. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून रवीचे कौतुक केले. सरपंचांनी त्याला प्रकाशाचा नायक म्हणून घोषित केले आणि रवीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमलले. त्याला समजले की खरी चमक फक्त संपत्तीत नसते, तर ती एका दयाळू हृदयात आणि चांगल्या कल्पनेत असते, जी सर्वांना एकत्र आणते. खऱ्या अर्थाने दयाळूपणात सर्वात तेजस्वी चमकतो. Like, share and subscribe for more stories.